महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना जय मल्हार। आतापर्यंतचा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे। आता मला वाटतं किती वाजले? 8 वाजले। या ठिकाणी आपण आझाद मैदानावर ज्यावेळेस बसलो होतो, बसताना पोलीस प्रशासनाला आपण सांगितलं होतं, एकतर सरकारने आमचा प्रश्न सॉल्व्ह करावा, आम्ही आंदोलन स्थगित करतो, किंवा तुम्ही नेक्स्ट डे ची जर परवानगी दिली तर आम्ही आज आंदोलन स्थगित करतो। स्थगित म्हणजे आझाद मैदान सोडतो। उपोषण माझं कंटिन्यू चालू आहे। गेल्या 3 दिवसापासून शासनाच्या नियमाप्रमाणे पोलीस खात्याचा सन्मान करत आम्ही संध्याकाळी 6 वाजता हे आझाद मैदान सोडून जात होतो। आताही या ठिकाणी शेकडोच्या संख्येमध्ये आमचे मल्हार मावळे हजर आहेत, कारण आज पोलिसांनी उद्याची परवानगी नाकारली होती आणि आपण सांगितलं होतं की पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही जाणार नाही। तुम्ही लाठीचार्ज करा, गोळीबार करा, अटक करा, जेलमध्ये टाका, मला जिथं नेऊन टाकाल तिथं माझं उपोषण सुरू राहील, कारण आमचा प्रश्न सुटला नाही। पंढरपूरला उपोषण केलं, जालन्याला उपोषण केलं, संभाजीनगरला मोठा लढा दिला, बैठका झाल्या, मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाली, निर्णय झाला नाही, आउटपुट काही आलं नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो। आता पोलीस प्रशासनाशी समन्वय झाल्यामुळं एक थोडासा वेगळा मार्ग याच्यामधून निघाला, कारण आता पोलिसांसोबत वाद करण्याची आमची 1% ही इच्छा नाही। म्हणून यातून काय मार्ग काढायचा, कारण पोलिसांनी आम्हाला अटक करणे, पुन्हा गोंधळ होणे हे माझ्याही बुद्धीला पटत नाही। त्याच्यामुळे आपण यात पर्याय काढला। आपण पोलिसांना विनंती केली की मी उपोषणावर ठाम आहे, मी इथून निघतो आणि कालपर्यंत मी जिथं उपोषण केलं तिथं जाऊन मी उपोषण करतो। मला तुम्ही आता सोमवारी इथं लीगल परवानगी मिळते या आझाद मैदानात येण्याची। त्यांना म्हटलं तुम्ही मला सोमवारची परवानगी द्या, सोमवारपर्यंत माझं उपोषण अहिल्यादेवी यांची जी पानपोई आहे आझाद मैदानाला लागूनच, म्हणजे आझाद मैदानाच्या गेटवरच, म्हणजे आझाद मैदानचाच तो भाग आहे एक प्रकारे, तिथं आपलं जे कालपर्यंत उपोषण चाललं तिथं आम्ही रेग्युलर उपोषण करतो। त्यात आपण 2-3 अटी शर्ती ठेवल्या होत्या की एक, आम्हाला तिथं उपोषण करण्याची परवानगी द्यावी, आमचे जे बांधव तिथं राहतील त्यांना कोणी टॉर्चर करू नये, आम्ही रस्त्यावर फुटपाथवरच तिथं झोपणारे बसणार आहे, आणि हा जो मंडप आहे आमचा, हा मंडपही आमचा कायम राहील आणि परवानगी आम्हाला कायम मिळेल। आपल्या सर्व अटी शर्ती पोलीस प्रशासनानं मानल्या, त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यामध्ये संघर्ष होऊ दिला नाही। आपल्याला ही रीतसर परवानगी मिळाली आहे, ती परवानगी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकू। आता मुद्दा असा आहे की आम्ही इथून उठणार आहे, पानपोईला जाऊन आमचं आमरण उपोषण जे चालू आहे ते चालू आहे। मी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना विनंती करतो, उद्या आपण जे बांधव रस्त्यानं असतील, आता ते आले जिथपर्यंत आले, वापस जाता येणं शक्य असेल तर वापस जा, नसेल तर मुंबईत काही अडचण नाही, परंतु जे बांधव घरी आहेत ते उद्या मुंबईला येऊ नका, परवा येऊ नका। सोमवारी तुम्ही या ताकदीनं, सोमवारी सुद्धा आपला मुद्दा तोच कायम आहे। सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आम्हाला वचन दिलंय त्याची पूर्तता करावी। ती मागणी मान्य होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही, माझं उपोषण सोडणार नाही, या मागणीवर मी ठाम आहे। मी माझ्या ठिकाणावर ठाम आहे, पक्का आहे। आता जबाबदारी तुमची धनगर बांधवांनो। कालपर्यंत, आजपर्यंत परीक्षा होत्या, कालपर्यंत लग्न होते, उद्या गुढीपाडवा आहे, गारपीट झाली, पाऊस झाला, कोणाला ज्वारी काढायची आहे, कोणाला गहू काढायचे आहेत, कोणाला हरभरा काढायचंय। तुमच्या अडचणी आम्ही सगळ्या समजून घेतल्या, आम्ही आतापर्यंत तक्रार नाही केली, कारण हे खरं आहे, तुमच्या अडचणी आहेत। तुम्ही मुंबईला यायला तयार आहे, मला माहिती आहे, तुमच्या भरोश्यावरच आपण हे एवढं मोठं आंदोलन इथं पुकारलं होतं। ही लढाई माझ्या हिमतीवर नाही केली, ही लढाई भगवानराव मातलेच्या भरोश्यावर, चराटे साहेब असतील, विजूभाऊ तमनरे, आमचे मोहन नाना देवकाते, पातोंड साहेब, सातपुते मामा, संतोष भाऊ कोल्हे, आमचे पुजारी साहेब, सगळे जेवढे मंडळी आहे, मी एक नावं घेतले प्रातिनिधिक स्वरूपात, या एकाच्याही भरोश्यावर
ही लढाई सुरू नाही केली आपण, ही लढाई तुमच्या भरोश्यावर सुरू केली. कारण मला माहिती आहे जालन्यात तुम्हाला कोण 1 रुपया दिला नाही. याच्यापैकी एकाही लोकांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही गाड्या करून या. तुम्ही तुमच्या मनानं आले होते, तुम्ही ठरवलं होतं, तुम्ही दीपक बोराडेवर विश्वास ठेवला होता. तुम्ही दीपक बोराडेवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हा लढा आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी चालू आहे. म्हणून आता तुम्हालाच विनंती माझी, या लोकांना नाही. हे तर बिचारे हे पहिल्या दिवशीपासून माझ्या सोबत आहेत. आता याच्यात प्रत्येकाची ओळख करून दिली तर वेळ जाईल. हे सगळे मोठे लोक आहेत, सगळ्या बाबतीत माझ्यापेक्षा वयानं मोठे, पैशानं मोठे, सगळ्या बाबतीत मोठे आहेत. चांगले घर, हे फुटपाथवर झोपले ते लोक, यांना गरज नाही काही. वेळ तुमची भावांनो. आतापर्यंत तुम्ही नाही आले हरकत नाही, अजून 4 दिवस येऊ नका. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, सोमवारी कुणी घरी राहू नका. मी आता इथून जाणार आहे, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एक गोष्ट आहे की आता चराटे साहेब बोलले, सगळ्यांचीच विनंती होती, तर चराटे साहेबांनी विशेष विनंती केली की भाऊ तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावं लागेल. तर सोमवारपर्यंत मी मरणार नाही याची गॅरंटी तुम्हाला देतो. तुम्ही आता ताकदीनं सोमवारी या. एकतर जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या हातानं तुम्ही इथं ठरवायचं, या स्टेजवर तुम्ही जे ठरवसाल ते होईल. एक गोष्ट पक्की आहे, मी भावनिक माणूस आहे, सेन्सिटिव्ह माणूस आहे आणि बोलतो, प्रामाणिकपणे बोलतो, ते करतो. मी तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत आमच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत मी मुंबईही सोडत नाही आणि माझं उपोषणही सोडत नाही, काही झालं तरी. मग इथून तुमची 70 वर्षांपासूनची मागणी मान्य करून जायचं, 7 दशकांपर्यंत अन्याय दूर करून जायचं, तुमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा कागद हातात घेऊन जायचं, का माझी डेड बॉडी हातात घेऊन जायची, हे तुम्ही ठरवायचंय. आम्ही सगळे आता मी तर सगळ्यांना म्हणलं की तुम्ही घरी जाऊ शकता. यांना आता मी जाहीर लाईव्ह मध्ये सांगतोय की ज्याला घरी जायचं ते घरी जाऊ शकतात. तुम्ही सोमवारी या, हे सगळे येणार आहेत. पण आता बरेच बांधव म्हणले आम्ही इथं थांबणार आहे. इथं थांबायचं बंधन कुणालाही नाही. मी एकटा जरी असलो, माझ्यासोबत कोणी एक जण जरी काळजी घेणारा माझी असला, पुरे झाला. आणि नसलंय तरी इथं मी तुमचं माफी मागतो, तुम्ही मला वाईट नका वाटू दे कोणीच. चराटे साहेब या ठिकाणी ते मुंबईचे आहेत, हे आमचे मुंबईचे बांधव आहेत, हे ताकदीनं इथं सोबत आहेत, हे इथं काळजी करतील. तुम्हाला जर वाटत असेल कोणाला तर तुम्ही सुद्धा घरी जाऊ शकता, काही अडचण नाही. पण हे घरी जाओ न जाओ, हे इथं उद्या राहू ना राहू, येऊ ना येऊ, पण तुम्ही प्रत्येकाने इथं या. कारण तुमच्या भरोश्यावर ही लढाई चालली. मी परत एकदा शेवटचं वाक्य बोलतो नम्रपणे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं माझ्या हातात नाही. फडणवीस साहेब देतो म्हणले, मोदी साहेब देतो म्हणले, त्यांच्या मनात नाही. हे करून घेणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जितक्या ताकदीनं त्यांना भांडाल, त्यांना मागाल, तितक्या ताकदीनं ते मिळणार आहे. आणि एक गोष्ट अजूनही लक्षात घ्या, 8 वाजले. मी आत्ताही पोलिसांचा सन्मान करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर काही जबरदस्ती केली नाही. कायदा पाळत, संविधानाचा सन्मान राखत, पोलिसांचा सन्मान राखत शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन चाललंय. कारण भावांनो, शांतीत क्रांती हे मी मानतो. आपण जालन्याचं आंदोलन 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी स्थगित केलं होतं विजयभाऊ, आणि तिथं सांगितलं होतं की हे आंदोलन शेवटपर्यंत शांतीने चालल. मी माझा शब्द पाळतोय आणि माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं या सगळ्यांचे आभार आहे की हे सगळे सुद्धा माझ्या शब्दाला मान देत, माझा शब्द पाळण्यासाठी मला मदत करतात. म्हणून आम्ही सगळे आपापल्या ठिकाणावर ठाम आहे, प्रामाणिक आहे, लढतोय. त्याच्यामुळे आता तुम्ही 4 दिवस इकडे मुंबईकडे नाही आलं चालतं. मुंबईच्या लोकांना मात्र विनंती आहे, चराटे साहेब, मुंबईचे लोक दररोज मला भेटायला या. पुजारी साहेब, तुम्ही आले तर मला थोडस, म्हणजे मला जेवायला अन्न नसलं तर काही होत नाही दादा, तुम्ही भेटले ना तर मला ऊर्जा मिळते. म्हणून मुंबईच्या लोकांनी या, महाराष्ट्रातल्या लोकांनी 4 दिवसात नाही आलं चालतं, पण सोमवारी कोणी घरी राहू नका, एवढं बोलतो. ते नाही जाऊ दे, ते नंतर तुम्हाला मुलाखत देतो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे, दीपक भाऊ आगे बढ़ो. जय मल्हार, जय मल्हार. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.